नमस्कार मंडळी, संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी. भोगीच्या दिवशी आपण पारंपरिक पद्धतीची ही भोगीची भाजी करत असतो. प्रत्येक भागानुसार हिला काही वेगवेगळे नावं असतात, थोड्याफार भाज्या सुद्धा बदलतात. एक म्हण आहे, जो न खाई भोगी तो राही वर्षभर. पुढची म्हण तुम्ही कमेंट मध्ये पूर्ण करा. आपण तोपर्यंत भोगीची मस्त अशी थाळी करूया. तर मंडळी, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गावरान झणझणीत भोगीची रस्सा भाजी आणि तीळ लावलेली खमंग बाजरीची भाकरी करूया. सर्वात आधी आपण भाजी करणार आहोत. तर भाजी करताना काही शेंगभाज्या, काही फळभाज्या आणि काही पालेभाज्या घेतल्या जातात. 4 वांगी मी अशी उभी उभी चिरून घेतली, एकाचे 4 भाग केले. एक बटाटा साल न काढता फोडी करून घेतलेल्या आहे. आता यामध्ये फळभाज्यांमध्ये गाजर सुद्धा साल काढून चिरलंय. अर्धी लहान वाटीच घेतलंय, कारण भाजी मग गोडसर लागायला नको, मस्त झणझणीत करायची आहे. इथे वाल घेतलेले आहे, तेही निवडले. आणि फरसबी सुद्धा, वालाला काही भागात घेवडा सुद्धा म्हणतात. पातीचा कांदा आपण चिरून घेणार आहोत आणि पातीच्या कांद्याचा हा कांदा सुद्धा चिरून घेतलाय. हे सोलाने आहे, ओले हरभरे ते सुद्धा सोलून घेतले. ताजा हिरवा मटार आहे. पालेभाज्यांमध्ये कांदा पात आणि मेथी मी चिरून घेतली आहे. हवं तर पालक वगैरे सुद्धा घेऊ शकतात. मिळाली तर शेवग्याची शेंग सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात. आवर्जून घातला जातो तो म्हणजे ऊस आणि बोरं. ऊस नाही मिळाला तर थोडंसं गूळ तुम्ही घालू शकतात. ऊस असेल तर ऊस घाला किंवा मग गूळ घाला. तर वाटणाची संपूर्ण तयारी मी इथे करून घेतलेली आहे. भाज्या चिरून घेतलाय, भाजी करूया. सर्वात आधी ना सगळ्या फळभाज्या आणि शेंगभाज्या आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. पालेभाज्या आपल्याला आत्ता वापरायच्या नाहीये. या भाज्या आपण जराशा कलसून घेणार आहोत, ज्याने चव खूप मस्त लागते या भाजीची. बोरं सुद्धा मी यामध्ये घातले, ऊस आपण नंतर घालणार आहोत. तर इथे एका कढईमध्ये साधारण 1 लहान चमचाभर तेल घालायचं आणि यामध्ये या स्वच्छ धुवून घेतलेल्या सगळ्या शेंगभाज्या आणि फळभाज्या घालायच्या. ऊस आणि पालेभाजी आपण नंतर वापरणार आहोत. भाज्या घातल्यानंतर यामध्ये भाज्यांपुरतं थोडंसं मीठ घालायचं. तेल मिठावर भाज्या लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटे छान परतून घेतल्या की भाजीची चव खूप मस्त लागते. एका बाजूला आपण भाज्या अशा कलसायला ठेवूया, तोपर्यंत वाटणाची तयारी करू. 7-8 मिनिटांनंतर भाज्यांचा गॅस बंद करायचा. आता एक साधं सोपं वाटण करणार आहोत, पण अप्रतिम चवीची ही भाजी तयार होते. संक्रांत किंवा भोगी विशेष भाजी आहे तर वाटणामध्ये तीळ जरूर घालायचे. 2 चमचे तीळ, 10-15 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 चमचे शेंगदाणे आणि अर्धी लहान वाटी किसलेलं सुकं खोबरं आहे. शेंगदाणे नसेल घालायचं वाटणात, तुम्ही स्किप करू शकतात, पण एकदा घालून पहा. कोथिंबीर किंवा मग कोवळ्या कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या. थोडंसं तेल घालायचं आणि हे सगळं साहित्य तांबूस होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचं. संपूर्ण वाटणाचं साहित्य छान तांबूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे, करपवू नका. एका प्लेटमध्ये काढून गार करायचं. हे साहित्य गार झालंय, आता मिक्सर जारमध्ये घालते, थोडं पाणी घालते आणि वाटण करून घेते. चला, भाजीची फोडणी करण्यासाठी गरजेनुसार तेल घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले की चमचाभर तीळ घालायचे आणि कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याचे असे तुकडे करून घालायचे, म्हणजे तेल तडतड असं उडत नाही आणि बाहेर येत नाही. छान अशी खमंग फोडणी झाली. इथे चिरलेला पातीचा कांदा मी घातला. पातीचा कांदा थोडाच होता म्हणून एक साधा कांदा सुद्धा चिरला होता. तुमच्याकडे ही भोगीची भाजी कांदा लसूण विरहित करत असेल तर तुम्ही स्किप करू शकतात. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेतला. आता हे तयार केलेलं वाटण घालायचं. फक्त पाणी घालून मी वाटलं होतं, दुसरं यामध्ये काहीच नव्हतं घातलं. वाटण घालून व्यवस्थित एकजीव करायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटण लगेच 2-3 मिनिटात परतलं जातं, कारण आपण साहित्य खमंग भाजले होते. 2 लहान आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. थोडंसं मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल. टोमॅटो घातला, मीठ घातलं, लगेच मसाले, हळद, धनेपूड, बेडगी मिरचीचे लाल तिखट आणि 2 चमचे मी घरगुती महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला घालते. इथे मी खानदेशी काळा मसाला घातलाय. तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडे असलेला मसाला घालू शकतात. घरगुती मसाला नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि चवीला तिखट असणारं लाल तिखट घातलं तरीही चालेल. मसाले घालून छान मिक्स केलं आणि 2 चमचे शेंगदाणे मी भिजवले होते. हे भिजवलेले शेंगदाणे घालायचे.
जर तुम्हाला ओल्या भुईमुगाच्या शेंगा मिळाल्या ना तर तेच दाणे तुम्ही घाला, नव्हते म्हणून मी भिजवलेले शेंगदाणे घातले। तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतलं। आता जरासं पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्स करून तेल सुटेपर्यंत हे वाटण मस्त परतून घ्यायचं। वाटण आपण जितकं छान परततो भाजीची चव तितकीच सुंदर लागते। छान पाणी घालून सुद्धा तेल सुटेपर्यंत परतलं। आता यामध्ये पालेभाज्या घालायच्या। खरं तर चिरण्या आधीच धुवून घ्यायच्या, पण माझ्या आज राहिल्या होत्या म्हणून मी आत्ता धुतल्या। मेथी आणि कांदापात मी घालते, तुम्ही पालक घालू शकतात किंवा तुमच्या आवडीनुसार अजून वाढवू शकतात। यामध्ये ऊस घालायचा, ऊस नसेल तर थोडासा गूळ घाला आणि या भाज्या आपण कलसून ठेवल्या होत्या तेल मिठावर त्या घालायच्या। 7-8 मिनिटे मी कलसल्या होत्या आणि लगेच गॅस बंद केला। अशा कलसून घेतल्या ना की आतपर्यंत मिठाची चव छान मुरली जाते। एक 20% भाज्या शिजल्या जातात म्हणून भाजी लवकर शिजते आणि त्या भाज्यांचा रंगही छान राहतो। आता चवीनुसार मीठ घालायचं, पण मीठ घालताना भाज्या कलसताना मीठ घातलंय, टोमॅटो सोबत मीठ घातलंय त्याच अंदाजाने। मसाल्यामध्ये छान एकजीव करून 5-6 मिनिटे परतून घ्यायचं। 5 ते 6 मिनिटे परतून झालं की मग यामध्ये पाणी घालायचं। भाज्या शिजेल आणि लफतफीत रसा होईल इतकं मी पाणी घातलंय, साधारण 1 ते 1.5 ग्लास, कारण बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला आणि अशीच खायला ही भाजी खूप मस्त लागते। कोथिंबीर घालून व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि दणदणून उकळी आली की मध्ये चमचा आडवा ठेवून कमी आचेवर अर्धवट झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची। या भाजीचा इतका कमाल सुगंध घरभर पसरला होता ना मंडळी, तुम्ही कराल तेव्हा लक्षातच येईल। भाजी शिजते तोपर्यंत झटपट तीळ लावलेली बाजरीची भाकरी करूया। ताटात मीठ, थोडे तीळ आणि बाजरीचं पीठ घेतलं। गरजेनुसार पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं। गोळा झाला की हाताच्या तळव्याने मिनिटभर साधारण रगडून मळायचं, म्हणजे भाकर छान टम्म फुगते आणि लुसलुशीत होते। छान गोळा केला, सुकं पीठ ताटात घालायचं। उंड्यावर सुद्धा थोडे तीळ लावायचे, म्हणजे भाजल्यावर ते तीळ खमंग चवीला खूप छान लागतात आणि भाकर आपण नेहमीची थापतो तशीच थापून घ्यायची। मंडळी, तुमच्याकडे भोगीला काय करतात ते कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही करतात का अशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली भाकरी ते सुद्धा सांगा। आणि भाजीमध्ये तुम्ही अजून काय भाज्या वाढवतात किंवा काय कमी करतात ते सुद्धा सांगा, म्हणजे सगळ्यांना सगळ्या भागातली माहिती वाचायला मिळेल। भाकरी छान थापून झाली, गरमागरम तव्यावर घालायची। पिठाची बाजू वर, त्यावर पाणी लावायचं। पाणी काठोकाठ लावायचं, म्हणजे भाकरी छान फुलली जाते। जराशी भाकरी पचली, अर्धवट ओलसर असली की मग तिला उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही खमंग भाजायची। मध्ये कॅमेराचा काय प्रॉब्लेम झाला लक्षात आला नाही आणि पुढची भाजलेली भाकरी मला दाखवता आली नाही। इथे मी भाकरी छान भाजून घेतली, तोपर्यंत एक 8-10 मिनिटात भाजीसुद्धा शिजली। इतका कमाल सुगंध येत होता मंडळी। खरं सांगू ना, ही भाजी आम्ही रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत खाल्ली, इतकी चवदार होती। वांग शिजलंय, बटाटा शिजलाय, म्हणजे सगळ्या गोष्टी मस्त शिजलेल्या आहे। छान ही रटरट शिजली आहे, मस्त अशी छान झणझणीत मराठमोळ्या पद्धतीची भोगीची भाजी आणि तीळ लावलेली खमंग बाजरीची भाकरी तयार आहे। यासोबत आमच्याकडे मुगाची खिचडी सुद्धा केली जाते, तुम्ही सुद्धा करू शकतात। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पाक न करता, हाताला चटके न लागता खुसखुशीत तिळाची वडी आणि लाडू कसे करायचे ते सुद्धा दाखवले। ती रेसिपी सुद्धा पहा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। आजची रेसिपी तुम्ही ट्राय करणार का ते सुद्धा सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।